हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. त्या दिवशीचाच व्हिडिओ आहे. फक्त देवपूजाचा वेगळा केला आणि पुरणपोळीचा वेगळा व्हिडिओ केला आहे. कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून असे 2 भागमध्ये केले आहे. आणि तर देवपूजा तर सकाळी माझी सगळी व्यवस्थित उरकली आणि आता बघा मी कुकर लावून घेते. डाळ रात्रभर भिजवली आणि मी आता कुकरला लावून घेते. तर कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं, थोडं हळद टाकलं आणि पाणी टाकलं आणि कुकरला 3 शिट्ट्या करून घेते. हे बघा. आणि लागलंच भात पण ठेवून घेते. लवकर ना स्वयंपाक उरकणार आहे कारण की मला डोंगरावर पण जायचे, परत रात्री यायला उशीर होईल आणि आता काय दुपारचं सकाळचं मला नैवेद्य दाखवता होणार नाही. मी डायरेक्ट आता संध्याकाळी दाखवणार आहे. फक्त मी बनवून ठेवणार आहे आणि जेवणार पण आहे कारण की पुरणपोळीचा स्वयंपाक मी तयार करून ठेवणार. पुरण डायरेक्ट मी संध्याकाळी करणार आहे. का करणार आहे ते सगळं डिटेलमध्ये सांगते पुढे जाऊन तुम्हाला. आणि इथं बघा कुकर आहे तयार झालं माझं. चांगली डाळ शिजली आणि कढई घेतली. कढईत बघा डाळ टाकली आणि खिसून गूळ टाकलं. मी आता फोडून टाकायचं बंद केलं आहे. आता मी खिसून टाकते. इथं बघा बडीशोप पावडर टाकली. मी बडीशोप पावडर करून ठेवलेली. सुंठ पावडर टाकली. त्याच्यानंतर इलायची पावडर आणि माझ्याकडे ना अख्खी ना जायफळ आहे त्याच्यानं खिसून टाकलं हे बघा. त्याच्यानंतर जसं जसं विरघळी तसं ते पाणी सुटते. ते चांगलं शिजेपर्यंत मंद आचेवर शिजवते. आणि इथं बघा पीठ मळून घेते. 4-5 चमचे पीठ घेतलं गव्हाचं. त्याच्यानंतर ना 2 का 3 चमचे ना मैद्याचे पीठ घेतलं हे बघा. आणि मैद्यामध्ये जास्त दिवस ठेवलं की थोडे आळे वगैरे होतात ना, म्हणून मी ना चाळून घेतलं आणि मीठ टाकलं आणि हळवून घेतं. आणि बघा एका वाटीत हळदीचं पाणी आहे ते टाकून घेते आणि मिक्स करून घेते आणि चांगलं पीठ मळून घेते. आणि संध्याकाळपर्यंत चांगलं ते पण मुरील ना म्हणून पीठ मळून घेते. पीठ मळून झाल्यानंतर आमटीसाठी ना मसाला करून घेते. बघा लसूण, खोबरं, अद्रक टाकून घेते. चांगलं फ्राय करून घेते. हे बघा. सकाळी लाईट गेली. सकाळपासून लाईट नाही आहे. त्याच्यासाठी मी वाट बघायला लागले तर लाईट काय आली नाही म्हणून खलबत्त्यामध्ये टेचणार आहे. हे बघा मी खलबत्त्यामध्ये टेचून घेते. जेवढं बारीक शक्य होईल तेवढं बारीक करणार आहे. कारण की मी पण खलबत्ता आणून माझं भरपूर वर्ष झालं पण वापरला मी आज पहिल्यांदा वापरते. आणि असं 2-3 वेळा वापरून स्वच्छ करून ठेवलं पण त्याच्यावर कधी मी काही नाही केलं म्हणजे कुठलं नाही कधी. तर कारण की लाईटच नाही आणि लाईटीचं वाट बघत बसलं की खूप वेळ होईल. परत मला डोंगरावर पण जायचं देवीचं दर्शन घेण्यासाठी. परत तिथे गेलं की तिथून डोंगरावरून खाली येईपर्यंत लेट होतो म्हणून पटापट टिचून घेते. आणि माझा कार्तिक बघा काय करायला लागलं. नवीन ड्रेस आंघोळ वगैरे करून गेले मस्त की नवीन कपडे घालून मस्त तयार होऊन बसलाय. त्याला ना एवढं ड्रॉइंगमध्ये इंटरेस्ट आहे ना, तो ड्रॉइंगच करत बसायला लागले. त्याला खूप आवडतं ड्रॉइंग करायचं. तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवते त्याची ड्रॉइंग वगैरे. खूप म्हणजे ड्रॉइंग त्याला आवडतं. तर मी मसाला टेचून घेतलं, पूर्ण बारीक करून घेतलं. इथं बघा टोप ठेवलं. टोपातनं राई, जिरा, कढीपत्ता आणि टेचलेला मसाला आणि कोथिंबीर हे सगळं टाकून घेते. बघा पहिलं कोथिंबीर टाकलं आणि चांगलं फ्राय केलं. त्याच्यानंतर मसाला कुटलेला ना तो टाकून घेतला आणि चांगलं फ्राय केलं. आणि मी थोडीशी डाळ काढून घेतली, गाळ आहे ती. आणि हे बघा चांगलं एकदम तेल सुटेपर्यंत भाजून घेतला आणि तो डाळ आहे ना डाळीचं पाणी आहे ते टाकून घेतलं आणि आमटी टाकलं. आणि आमटीत मी सुरुवातीला काय काय टाकलं सांगते तुम्हाला. हळद, मीठ आणि लाल मसाला टाकला. आणि हळद शिजवताना टाकली म्हणून थोडंसं टाकलं मी, जास्त नाही टाकलं. आमटीला फोडणी मारून घेतलं. त्याच्यानंतर बघा कांदा भाजी करणार आहे. सगळं कांदे कापून घेते आणि बारीक चिरून घेते बघा. नेहमी मी उभं कापते ना, आता एकदम बारीक कापून घेते. भाजीला कसं कापून घेतात तसंच भजीला कापून घेते हे बघा. आणि सगळं कांदे बारीक करून घेते. लागल्यास मिरची पण बारीक केली आणि कोथिंबीर पण बारीक केली. आणि त्याच्यात काय काय टाकते मी सांगते तुम्हाला, दाखवते. त्याच्यात थोडंसं ओवा टाकते. त्याच्यानंतर हळद, धना पावडर आणि थोडंसं ना 2-3 चमचे ना चण्याचं पीठ टाकून घेते. तांदळाचं पीठ. त्याच्यानंतर चण्याचं पीठ टाकते. आणि आवाज थोडंसं जाडसर येतो म्हणून माफ करा कारण की मला सर्दी झाली आहे. नाहीतर तुम्ही म्हणत असेल एवढा आवाज जड. माफ करा कारण की मला सर्दी झाली आहे त्याच्यासाठी असा आवाज येतो. आणि इथं बघा भजीचं कालवून घेते. भजीचं बॅटर कालवून घेतलं. त्याच्यानंतर बघा आमटीला उकळी आली आणि कोथिंबीर टाकून घेते वरतून. कपलं फोडणी मारताना पण टाकलेलं आणि वरतून पण टाकते आणि चांगलं मंद आचेवर शिजवते. आणि इथं बघा पुरण पण तयार झालं. मी पुरण करून घेते. त्याच्यानंतर तयार होऊन आम्हाला जायचं डोंगरावर. पटापट ही पुरण वाटून घेते. तर पुरण वाटून झालं की 24 आहे ना छोटे छोटे ना चिमटे करायचे ते पण करून घेते.
तर हे बघा सगळं पुरण वाटून घेते. डोंगरावर गेले की खूप उशीर होईल ना म्हणून पहिले जाऊन येते, मग त्याच्यानंतर स्वयंपाक करते. आणि इथं बघा संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आत्ताच आले बघा, चेंज केलं मी साडी. त्याच्यानंतर बघा उंबऱ्याची पूजा करून घेते आणि देवावरून आले की हातपाय धुवायचं नसतं, म्हणून मी डायरेक्ट ना उंबऱ्याला दिवा लावून घेते, धूप अगरबत्ती वाहून घेते. त्याच्यानंतर बघा देवघरात आले, देवघराची पण पूजा करून घेते. धूप अगरबत्ती आणि कापूर वगैरे ना, भीमशेर कापूर वगैरे सगळं प्रज्वलित करून घेते. रोज संध्याकाळी ना कापूर आपल्या घरात जाळावंच म्हणून मी कापूर जाळते. आता आली मी किचनमध्ये, तर नैवेद्य बनवते. पहिले स्वामीला दाखवणार, त्याच्यानंतर मग आम्ही जेवणार आहे. आता तुम्ही म्हणत असेल आता सकाळी पुरण वाटताना बघितलं आणि डायरेक्ट संध्याकाळी पोळ्या करायच्या म्हटल्यावर, मी ना पुरण सकाळी वाटून घेतलं आणि 24 आहे ना चिमटे केले. ते नंतरच्या व्हिडिओवर तुम्हाला दिसेल, कारण की वरती डोंगरावर जाताना त्याचा वेगळा व्हिडिओ बनवला आहे, तो नक्की बघा. आणि हे सगळे व्हिडिओ नक्की बघा, कारण की डोंगरावर जाताना त्याचा वेगळा व्हिडिओ बनवला आहे. पुरणपोळीच्या स्वयंपाकाचं मी ते सकाळपासूनच तयार केलं, कारण जेवलो नाही आणि नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवायचं कसं. तर जोपर्यंत स्वामीला नैवेद्य दाखवत नाही पुरणपोळीचा, तोपर्यंत आम्ही काही घरातलं ग्रहण नाही करत. कारण की आता एवढं मोठं सण आहे, तर सकाळपासून सगळी तयारी केली, फक्त पुरणपोळीचं ठेवलेलं. आणि दुपारी आहे ना 4 वाजता आम्ही डोंगरावर गेले. तर काय काय केलं ते सगळं दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगते तुम्हाला. तर 24 असे चिमटे केले. त्याच्यानंतर ते नैवेद्य भरलं आणि डोंगरावर गेली तयार होऊन. तर तिथून आल्यानंतर हे बघा नैवेद्य बनवते. पहिले 2 पोळ्या करते आणि स्वामीला नैवेद्य दाखवते. त्याच्यानंतर मग आम्ही जेवणार आहे. तर इथं बघा सगळी पुरणपोळी तयार करून घेते. तर भजी तयार झाली, पापड पण भाजून घेतलं. फक्त पुरणपोळीतच राहिले ना, मग ते तसं ठेवलेलं आणि ते सगळं झाकून गेलेलो आम्ही, तसंच उघडं नव्हतं ठेवलेलं. तर परत येऊन नैवेद्य बनवायचंच आहे, पुरणपोळी बनवायची आहे, त्याच्यासाठी मी झाकून गेलेली ते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. अजून एकदा गुढीपाडवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.